ज्या ऑडी कारमुळे प्रशिक्षणार्थी आयएस पूजा खेडकर या चर्चेत आल्या होत्या त्याच ऑडी कारवर पुणे पोलिसांनी काल कारवाई करायचं ठरवलं आणि ज्या बंगल्यात ही ऑडी कार होती त्या ठिकाणी काल पोलीस दाखल झाले होते। मात्र आता आपण जर बघितलं तर हा तोच बंगला आहे, मात्र त्या ठिकाणाहून जी ऑडी कार आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये। याचाच अर्थ की खेडकर कुटुंबियांनी ही ऑडी कार जी आहे ती कुठेतरी दुसरीकडे हलवल्याचा संशय आता निर्माण होऊ लागलेला आहे। ऑडी कारवर जवळपास 21,000 रुपयांचा दंड जो वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी ठोठावला असून दुसऱ्या बाजूला या गाडीवर महाराष्ट्र शासन असे देखील एक नेम प्लेट होती। त्या बाजूला दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर याच गाडीवर बीकन म्हणजेच जो एक लाल आणि निळा दिवा होता तो देखील नियमबाह्य होता। या संपूर्ण प्रकरणी पुणे पोलिसांनी काल कारवाईचा बडगा उगारला होता। या ठिकाणी पोलीस देखील दाखल झाले होते, मात्र याच बंगल्यातनं आज जी ऑडी कार आहे ती कुठे नेली असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।